स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे दुखवे अनेकांचे दुखे हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्रनीनांबुधावं जगन्निहित पारि मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैव विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा Thank you.
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ज्ञानेश भगवान विष्णू, निरुत्तीर भगवान हरा, सोपान भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मजित कला. ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्तांसी आपुलिया. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरीन कराया भेरू, मस्तक माझा पायावरी. या मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या. स्वामी काज गुरुभक्ती, पितृ वचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु, जगमान्य संत, संतमान्य संत, देवमान्य संत, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग उत्कृष्ट, साधा, सरळ आणि सर्वांच्या परिचयाचा असा. प्रस्तुत अभंगातून महाराज सांगतात की एखाद्या नोकराने आपल्या मालकाची प्रामाणिक सेवा करणं म्हणजे भगवान विष्णूची
पूजा. एखाद्या सतशिष्याने आपल्या श्रीगुरूंची प्रामाणिक सेवा करणं म्हणजे भगवान विष्णूची पूजा. आणि एखाद्या मुलाने आपल्या आईवडिलांची प्रामाणिक सेवा करणं म्हणजे भगवान विष्णूची पूजा. एखाद्या स्त्रीने आपल्या पतीची प्रामाणिक सेवा करणं म्हणजे भगवान विष्णूची पूजा. या चौघांच्याही पूजेमध्ये जे फळ आहे तेच भगवान विष्णूच्या पूजेमध्ये आहे. याच्यापेक्षा दुसरा अनुभव माझ्या जीवनामध्ये नाही. हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. मग विचारलं तुकोबारायांना, तुकोबाराया, मी माझ्या मालकाची सेवा करतो, मी माझ्या श्रीगुरूंची पूजा करतो, मी माझ्या आईवडिलांची सेवा करतो आणि मी माझ्या पतीची सेवा करते. मग माझी देखील सेवा ही भगवान विष्णूची पूजा व्हावी असं जर मला वाटत असेल तर ती सेवा करत असताना नेमक्या कुठल्या पद्धतीनं मी ती सेवा करावी. तर सांगतात जगद्गुरु तुकोबराय, ज्या ज्या सेवकाला वाटतं की माझी देखील सेवा ही भगवान विष्णूची पूजा व्हावी असं ज्या सेवकाला वाटतं त्या सेवकाने ती सेवा करत असताना 2 नियम पाळावे. एक, सत्य बोले मुखे आणि दुखवी अनेकांचे दुखे. ती सेवा करत असताना मुखानं नेहमी सत्य बोललं पाहिजे आणि दुसऱ्यांच्या दुःखात दुःख मानलं पाहिजे असा निश्चय करून केलेली सेवा आणि त्या सेवेला आलेलं फळ म्हणजे भगवंताची प्राप्ती. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देनिष्ठ आहे. तो म्हणजे असा की सेवा किम निमित्त आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या गावामध्ये श्रीमद भागवत कथा तथा हरिकीर्तन सोहळा आयोजित आहे. ज्यांच्या मुखारविंदातून आपण कथाश्रवण करत आहोत असे असणारे हरिभक्त पारायण गुरुवर्य सुनील महाराज घारड यांच्या अमृततुल्य वाणीने आपण कथाश्रवण करत आहोत. त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते. तसेच विष्णू सहस्त्रनाम वाचक हरिभक्त पारायण गजानन महाराज महल्ले यांच्याही चरणी मी नतमस्तक होते. तसेच ज्यांच्या माध्यमातून मला येथे येण्याचा योग आला असे असणारे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज आहेत, त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होते. तसेच साथ करण्यासाठी भूगंधर्व महाराज मंडळी आहेत. गायनाचार्य हरिभक्त पारायण शिवा महाराज आहेत, हरिभक्त पारायण गजानन महाराज आहेत. तसेच बाहेरगावून आलेली आणि आपल्या गावातली सर्व मंडळी इथे आहे. विनेकरी बाबा आहेत, तसेच तरुण वर्ग आहे, चोपदार बाबा आहेत. मृदंगावर ज्यांची साथ आहे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज, त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होते. सर्वांच्या तन्मन धनाने चालू असलेला हा सप्ताह आणि आजच्या वाटेला आलेली माझी कीर्तनरूपी सेवा. विठ्ठल. अभंगावर बोलण्यापूर्वी ज्यांचा हा अभंग आहे त्यांचा अधिकार पाहणे अत्यंत गरजेचे आहे. बघा, कोण हो तुकोबार आहे? ते तुकोबार आहे. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, एरानी वाहवा भार माथा. ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? ज्यांच्या गाथेला चंद्राची शीतलता, सूर्याची दिव्यता, आईची वात्सल्यता आणि पवित्र गंगा मातेच्या पाण्यासारखी पवित्रता महाराज. ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? एका शब्दात सांगते बघा, यमाचं नाव घेतल्याने तुम्ही आम्ही थरथर कापतो, नवल नाही, पण जगद्गुरु तुकोबारांचं नाव घेतल्याने यमाने थरथर कापावा. तुकाराम Thank you.
तुकाराम नाम घेता कापियम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. एवढा मोठा तुकोबऱ्यांचा अधिकार आहे, एवढा मोठा की एक वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबऱ्यांसाठी एक नजराणा पाठवला. तो म्हणजे असा, दिवट्या क्षेत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. एवढा मोठा नजराणा तुकोबऱ्यांसाठी पाठवला, परंतु तुकोबऱ्यांनी स्वीकारला नाही. तुकोबऱ्यांनी परत पाठवला आणि तुकोबरे म्हणतात, तुमचे एरविता धना धन ते मज मृत्यू के समान. एवढा मोठा तुकोबऱ्यांचा अधिकार आहे. हो, तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये जे काही अनुभव आले ते तुकोबऱ्यांच्या माथ्यात आले आणि माथ्यातले अनुभव जगद्गुरु तुकोबऱ्यांनी गाथ्यात लिहिले आणि आज तोच गाथा, ज्या गाथेवरती संपूर्ण वारकरी संप्रदाय चालत आहे महाराज. एवढा मोठा जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अधिकार आहे. बघा, जगद्गुरु तुकोबऱ्यांनी एवढी भक्ती केली रात्रंदिवस. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, लागलिया छंद. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. रात्रंदिवस महाराज विठ्ठल विठ्ठल रात्रंदिवस भक्ती केली महाराज. तुकोबऱ्यांना म्हणजे लोक शिव्या द्यायचे तरी तुकोबऱ्यांनी भजन बंद केलं नाही केलं. एवढी भक्ती महाराज जगद्गुरु तुकोबऱ्यांनी केली. बघा, एक वेळचा प्रसंग आहे. जगद्गुरु तुकोबराय भंडारा डोंगरावर भजन करण्याकरता जात होते. तेव्हा तुकोबऱ्यांची पत्नी जिजामाता हे तुकोबऱ्यांना म्हणाले, अहो ऐका ना. तेव्हा तुकोबराय म्हणाले, हा बोल ना आवले. आता तुकोबरे त्यांच्या पत्नीला आवले हा शब्द प्रयोग करायचे. तेव्हा जिजामाता म्हणाल्या, अहो तुम्ही कोणत्या डोंगरावर भजन करण्याकरता जाता, निदान मला सांगून तरी जात जा, म्हणजे संध्याकाळची शिदोरी मला तिथं आणण्यास सोपं जाईल. तुकोबरे म्हणाले, तू काय काळजी करू नको. तू काय करायचं, डोंगराच्या वाटेला यायचं, डोंगराच्या वाटेला तुझा कान लावायचा आणि ज्या डोंगराच्या वाटेतून जर विठ्ठल विठ्ठल हा ध्वनी निघत नसेल तर समजून जायचं मी त्या डोंगरावर नाही. पण ज्या डोंगराच्या वाटेला तू कान लावला आणि त्या डोंगराच्या वाटेतून जर विठ्ठल विठ्ठल हा ध्वनी जर निघत असेल तर समजून जायचं मी त्या डोंगरावर आहे. म्हणजे केवढा मोठा जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अधिकार आहे. अहो, जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी विठ्ठल विठ्ठल म्हणते. भूमी काय, माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. आपलं तर तोंड सुद्धा म्हणत नाही. विठ्ठल विठ्ठल आताही काही काही जणांनी नाही म्हटलं. विठ्ठल विठ्ठल एवढा मोठा जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अधिकार आहे आणि त्या तुकोबऱ्यांचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. बघा, वारकरी संप्रदायामध्ये 5 ग्रंथाला फार महत्व आहे. पहिला आहे महाभारत, दुसरा रामायण, तिसरं भागवत, चौथी ज्ञानेश्वरी आणि 5वा म्हणजे तुकोबऱ्यांचा गाथा. आता ज्या मनुष्याला उत्कृष्ट राजकारण करायचं असेल ना महाराज,
त्याने महाभारताचा अभ्यास करावा. काय आहे महाभारतामध्ये उत्कृष्ट राजकारण भरलेलं आहे. भावानी भावासोबत भांडण कसं करावं हे महाभारत शिकवते, आणि भावानी भावासोबत कसं वागावं हे रामायण शिकवते. काय आहे या रामायणामध्ये एक एक पात्र आदर्श आहे. मुलाने वडिलांसोबत कसं वागावं हे रामायण शिकवते. राजाने प्रजेसोबत कसं वागावं हे रामायण शिकवते. बघा, ज्या वेळेला राम प्रभू 14 वर्ष वनवासाला गेले. आता वनवास फक्त हा रामप्रभूलाच होता, सीता मातेला होता का हो? हा नाही ना. तरी सुद्धा सीता माता वनवासाला गेल्या. त्याचं कारण ती पतिव्रता होती. सुभाषितकार सांगतात, अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकम नाम स्मरे नित्यम महापातकनाशनम. या 5 स्त्रियांचं नाव जर आपण मुखामध्ये घेतलं ना तर आपले सर्व पाप नष्ट होतात. बघा, हा श्लोक असंच कीर्तनामध्ये म्हटला. एक जण माझ्या जवळ आला, म्हणजे ताई, अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा, आणि याच्यात आमच्या घरचे बघा. आता याच्या घरचे जर याच्यात नाव घेतलेत पाप नष्ट होतील का हो? हा, उलट वाढतील ना. पण ती सीता माता पतिव्रता होऊन गेली. म्हणून मला म्हणावं असं वाटतं, ग्रंथात ग्रंथ गीता प्रेमात प्रेम माता. ग्रंथात ग्रंथ गीता प्रेमात प्रेम माता, आणि पतिव्रतेत पतिव्रता सीता. म्हणून रामायणाचा अभ्यास करावा. एक एक पात्र रामायणामधला आदर्श आहे. तिसरा ग्रंथ आहे भागवत. भागवतामध्ये काय आहे? 335 अध्याय आहे, 12 स्कंद आहे. भागवत म्हणजे काय? तर भा म्हणजे भाव प्रकाशी चिदानंदे, ग म्हणजे गतिर्यस्य त्रिलोकिकी, व म्हणजे वरिष्ठम सर्व शास्त्रानाम, आणि त म्हणजे तरणीभूत भवानवी. काय या भागवतामध्ये? या भागवतामध्ये भक्तांचं चरित्र आलेलं आहे. माऊली म्हणतात, जे भगवंताचं चरित्र सांगतात किंवा ऐकतात ते भगवंताला अतिप्रिय आवडतात, असं वर्णन करतात. तेही मज प्राण परवते, आवडते जे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसोती. माऊली वर्णन करतात की जे भगवंताचं चरित्र सांगतात ऐकतात ते भगवंताला अति प्रिय आवडतात, असं वर्णन करतात. बघा, जगामध्ये काही वाङ्मय असे आहे, वेळ असला तरच वाचावे. काही वाङ्मय असे आहे, वेळ असला तरीही वाचू नये. आणि काही वाङ्मय असे आहे, वेळातील वेळ काढून वाचावे. आता काही वाङ्मय असे आहे, वेळ असला तरच वाचावा. उदाहरण द्यायचं झालं तर लग्नपत्रिका, वर्तमानपत्र वेळ असला तरच वाचावे. काही वाङ्मय असे आहे, वेळ असला तरीही वाचू नये. आता आपण बघतो जगामध्ये असे काही पुस्तक निघालेले आहेत की ते वाचल्यावर आपल्या मनावर, आपल्या विचारांवर दुष्परिणाम होतात. असे पुस्तक वेळ असला तरीही वाचू नये. मग वेळातील वेळ काढून काय वाचावं? तर जनाबाई एका अभंगातून सुंदर वर्णन करतात. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. जनाबाई वर्णन करतात की वेळातील वेळ काढून ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरी वाचल्याने काय होते? ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. म्हणजे दगडासारखा जरी मनुष्य असला तरी त्याला सुद्धा ज्ञानेश्वरी वाचल्याने ज्ञान होते. म्हणून वेळातील वेळ काढून आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे.
5वा ग्रंथ आहे जो वारकरी संप्रदायामध्ये पंचम वेद म्हणून ओळखला जातो. मी एक मन म्हणतो, तुम्ही ते ओळखा. ज्यांचा फिरला असेल माथा त्यानेच वाचावा गाथा. हे 5 प्रस्थान तरी वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत महत्वाचे. अभंगाची भूमिका फार सुंदर आहे. मानवी जीवन जगत असताना माणसाच्या जीवनात 3 स्वाभाविक संगतीचा परिणाम होत असतो. पहिली आहे ती कुसंगती, दुसरी विसंगती आणि तिसरी म्हणजे सतसंगती. या तिन्ही संगतीचा जर आपण विचार केला तर कुसंगती ही टाळावी लागते, विसंगती ही टाळता येत नाही, घडविता येत नाही, घडत राहते. मात्र सतसंगती ही करावी लागते. आता तुम्ही म्हणाल कुसंगती म्हणजे काय, तर तुकोबारायांनी दृष्टांत दिला म्हणून सांगते. ढेकणाच्या संगी हिरा जो ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला, कुसंगी नाडला साधू तैसा. महाराज म्हणतात ढेकणाच्या संघामध्ये हिऱ्याने जाऊ नये, गेला तर तो भंग पावतो. तसं सज्जन माणसाने दुर्जनाच्या संगतीत जाऊ नये, कारण आपलं जीवन हे हिऱ्यासारखं अनमोल आहे. आपण जर दुर्जनाच्या संगतीत गेलो तर आपल्या गुणाची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. हीच कुसंगती आहे महाराज, ही टाळावी लागते. बघा, समजण्याकरता दृष्टांत सांगते म्हणजे माझ्या बोलण्याचा कल तुमच्या लक्षात येईल. एक पांथस्थ माणूस जंगलातून फिरत असताना तहानेनं व्याकुळ झाला. एका झाडाच्या बुंद्याशी तो जाऊन बसला. थंडगार हवेची झुळूक आली, त्याचा डोळा लागला. आता त्याच झाडाच्या फांद्यामधून सूर्याची किरणे याच्या डोळ्यावर पडत होती आणि त्याची झोप विस्कळीत होत होती. आता त्याच झाडावर एक राजहंस नावाचा पक्षी बसलेला होता. कोणता? राजहंस नावाचा. आता त्या पक्षीला वाटलं आपण या पांथस्थ माणसाची काहीतरी सेवा केली पाहिजे, म्हणून बसल्या ठिकाणी त्याने आपले असे पंख पसरवले आणि सूर्याची किरणे आपल्या पंखावर घेतले. आता तेवढ्यात कावळा येतो. आता कावळ्याने बघितला राजहंसाचा प्रकार. आता कावळ्याला सुद्धा वाटते की आपणही या पांथस्थ माणसाची काहीतरी सेवा केली पाहिजे, म्हणून ते बसल्या ठिकाणी त्याने विष्ठा टाकली आणि उडून गेला. ती विष्ठा त्या माणसाच्या कपाळावर पडली. माणसाने कपाळाला हात लावला, थंडगार लागत आहे. पाहते तर विष्ठा. याने वर बघितलं तर राजहंस पक्षी पंख पसरून बसलेला होता. याने खालचा दगड घेतला, वर भिरकावला, राजहंसाच्या वरमी लागला आणि राजहंस पक्षी गतप्राण झाला. तर धाम परमम मम. काय कारण हो?
कावड्याचा काही क्षण राजहंसाच्या जीवनामध्ये आला, म्हणून राजहंस पक्षीला मरावं लागलं. हीच कुसंगती आहे महाराज, ही टाळावी लागते. विठ्ठल बघा, दुष्काळ होता म्हणून सरकार मायबापाने 6,000 रुपये वाटले. काही जणांना भेटले, काही जणांना नाही भेटले. तुमच्या गावात भेटले काय? लाडकी बहीण भेटले ना? तुम्ही बोलत जा जरा, मलाही बरं वाटते. खूप दूर झाले तुम्ही, पुढे पुढे सरका ना थोडे, या ना समोर समोर. बरं राहू द्या. लाडकी बहीण भेटले ना? आता होतं म्हणा. हो, काय काय झाले बा, यादीतून नाव डिलीट झाले त्याच्यातले ना. एकानं काय केलं, बँकेत गेला, 3,000 रुपये काढून आणले आणि बाजारात गेला. बाजारात गेल्यानंतर त्याने 2 डबे विकत घेतले. आता विचार करू लागला की त्या डब्यात नेमकं घ्यायचं तरी काय. आता त्यानं असं ऐकलं होतं कीर्तनामध्ये की रोजच्या जेवणामध्ये 1 चम्मच तूप तरी घ्यावं, त्याने जेवण पचन होते. नेमकं त्यानं तसंच केलं. 2 किलो तूप घेतले. तुपाचे काय भाव आहे तो आता आजी? 700 रुपये, 1000 रुपये किलो. त्याने 2 किलो तूप घेतले. आता 1 डबा रिकामाच होता. आता गावात लाऊड शूटिंग होती म्हणून एका डब्यात घासलेट घेतले. दोन्ही डबे घेऊन घरी आला. घरी आल्यानंतर थकला बिचारा, दमला. बायकोला म्हणाला ताट वाढ. याने हातपाय वगैरे धुतले, जेवणाकरिता बसला. 1 घास घेतला. याच्या लक्षात आलं आज आपण बाजारातून काय आणले? तूप आणले. तूप. हा बायकोला म्हणतो आज मी बाजारातून तूप आणले, 1 चम्मच भर तूप आण बरं. आता ते 14 जानेवारी ते गेली महाराज. चम्मच घेतला, डब्याजवळ गेली, डब्याचं झाकण उघडलं, तेवढ्यात लाईट गेली. तिने डब्याचं झाकण उघडलं, डब्यात चम्मच घातला, बाहेर काढला, पाहते तर घासले. तिने तोच चम्मच घेतला आणि तो तुपाच्या डब्यात टाकला. काय झालं तुपाचं? हा, सत्यानाश झालं ना. बरं, एक प्रश्न आहे, कोणी केला हो? हा, बरोबर आहे, चमच्यानं केला. ज्याच्यात जवले त्याच्यात सुद्धा जातात. म्हणून तुम्ही चिमटे चमचे जरूर वापरा, पण माझे हात जोडून विनंती आहे, ज्यातले चमचे त्यातच ठेवत जा. विठ्ठल विठ्ठल. तिनं काय केलं, 2 चम्मच तूप घेतले आणि ते घासलेट मध्ये टाकले. काय झालं घासलेटचं? काहीच नाही, कारण ते पहिलेच जेवढं बिघडेल आहे त्याला तूप तरी काय करणार आहे? मला सांगा, घासलेटच्या चमच्याचा संग तुपासोबत झाला म्हणून तुपाचा सत्यानाश झाला. यालाच कुसंगती म्हणतात महाराज, ही टाळावी लागते. विठ्ठल विठ्ठल. दुसरी आहे विसंगती. विसंगती ही टाळता येत नाही, घडविताही येत नाही, ही मात्र घडत राहते. बघा, दृष्टांत सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक मुलगा लग्नाच्या अगोदर मंदिरात जातो, दिवा लावतो, दर्शन घेतो, हरिपाठात जातो, कीर्तनात जातो, भागवतात जातो. पण हे सर्व कधी हो? लग्नाच्या अगोदर. ज्या वेळेस त्याचं लग्न होतं ना महाराज, तो कीर्तनात नाही, भागवतात नाही, हरिपाठात नाही, कुठंच दिसत नाही हो. आता गावातले महाराज त्याला भेटले. गावातल्या महाराजनं विचारलं, का रे बाबा, तू लग्नाच्या अगोदर मंदिरात येत होता, भागवतात येत होता, आता दिसतच नाही. तो म्हणे, महाराज, माझी पत्नी म्हणे माझ्यावर एवढं प्रेम करते ना की मला घराच्याच बाहेर निघू देत नाही. महाराज म्हणाले, कोणी कोणावर प्रेम करत नाही. प्रेमाचा जर विचार केला तर कबीर महाराज वर्णन करतात, तू काया नगर का सौदागर, तुझे अपने पकड़ती जाना है, तू काया नगर का माता
येतो जन्मने नाथ आहे या नगरला सौदा अपने वतन में जाना है या नगरला सौदा बहना मेरी है बहना कहे भाई मेरा है बहना मेरी है बहना कहे भाई मेरा भाई का नाम है भाई तो राखी बांधने का नाथ म्हणून महाराज म्हणतात ही विसंगती आहे. या विसंगतीमध्ये तुम्ही अडकू नका. पहा, 3 महिला एकत्रित आल्या आणि एकत्रित आल्यानंतर चर्चा करू लागल्या. सखूबाई गंगूबाईला म्हणाल्या, इथल्या नाही बरं मावशी, दृष्टांतातल्या. ती म्हणाली, माझ्या पतीचं काय सांगावं बाई तुम्हाला, सकाळी 8ला गेला का संध्याकाळी 8लाच घरी येतो. त्यालाही जाणं भागच होतं, कंपनीत होता ना तो जर नाही गेला तर खायला कोण आणणार. आता बाजूची गंगूबाई काय म्हणाली, तुझा तरी बरा आहे, माझा तर फोन आला की निघाला, फोन आला की निघाला, फोन आला की निघाला. त्यालाही जाणं भागच होतं, पोलीस होता तो. ड्युटी इज ब्युटी. तिसरी काय म्हणाली, तुमच्या दोघांचेही बरे आहेत म्हणे, निदान तुमच्या घरून गेले घरी तर वापस येतात, मला तर माझा पाहून आणावा लागतो म्हणे. या नालीत आहे काय, त्या नालीत आहे काय, नसते कोणत्या मोठ्या नालीत पडलेलं. आता बेवडं होतं ते. बेवड्याचं काही सांगता येते का, जे कुठं शांत बसू शकत नाही. बेवडं त्या नालीत पडलेलं होतं, त्याला चाटण्यासाठी एक डुक्कर गेलं, ते डुक्कर त्याला चाटत होतं. आता याने डुकराच्या पाठीवरून हात फिरवत असताना याच्या हाती डुकराची शेपटी लागते. आता हा काय म्हणतो माहिती आहे का, रोज तर म्हणे पेंट्याची माय 2-2 वेण्या घालते, आज एकच घातली वाटते. बघा, बेवड्याचा जर विचार केला तर 2 बेवडे असेच पुलावर बसलेले होते. त्याच्यातलं एक बेवडं म्हणालं, समजा म्हणे या नदीला पूर आला, समजा या नदीला पूर आला तर लोक कसे जातील. दुसरं काय म्हणालं, पुला खालून जातील. असे बेवडे, म्हणजे आपण काय करत आहे, काय बोलत आहे हे त्यांना सुद्धा कळत नाही. यालाच बेवडे असे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. असाच विषय निघाला म्हणून एक प्रसंग आठवला. असंच एका गावाला कीर्तनाला चालली होती, बस स्टँडवर उभी होती. आता उभी असताना 2 जण लांबवरूनच पीत येत होते. तुम्हाला माहित आहे काय पीत येत होते, सिगरेट. आता त्याच्यातलं एक मला लांबूनच म्हणाला, हो ताई थांबा थांबा, मी तुमच्या पाया पडतो. मी म्हटलं नको नको, तुम्ही तिकडेच थांबा. पण ते 2 जराशे आगाऊच होते. ते आले जवळ. आता एकाच्या तोंडात बिळी तशीच, तशाच माझ्या पाया पडला. मला चटका लागला, मी टणकून उडी मारली. तो म्हणाला, का हो ताई, आम्ही तुमच्या पाया पडतो म्हणे, तुम्ही आम्हाला लाथा मारता. म्हटलं लाथा कशाला मारू तुम्हाला, तुमच्या तोंडात बिडी तशी आणि तुम्ही तशाच माझ्या पाया पडला, मला चटका लागला म्हणून मी उडी मारली. आता जे दुसरं होतं ना, दुसरं त्याला समजून सांगत होतं, का रे म्हणे अक्कल नाही का, बावलट आहेस का, समजत नाही का. मलाही बरं वाटलं, चला बा, हा याला समजून सांगून राहिला, हा तरी नीट पाया पडेल. त्यानं काय केलं, त्याच्या तोंडातली बिडी याच्या हातात धरली. मला म्हणते, ताई एवढी बिडी धरता का हो, मी तुमच्या पाया पडतो. असे बेवडे, म्हणजे तुमच्या गावातली गोष्ट नाही सांगत आहे बरं, फक्त दृष्टांता करता, समजण्या करता सांगितलंय. विठ्ठल विठ्ठल. बघा, असंच एक खेड्यागावातला मुलगा कर्नाटकला गेला उद्योगधंद्यासाठी. घरची परिस्थिती अतिशय नाजूक. मुलगा निर्व्यसनी आणि हुशार मुलगा होता. तिथं छान त्याने मोटरसायकल रिपेअरिंगचं दुकान टाकलं आणि धंदा एवढा चालायचा ना महाराज, की दिवसातून त्याला 25,000 रुपये तरी यायचे. आता ज्या मालकाकडे हा काम करत होता त्या मालकाला 4 मुली होत्या. किती होत्या? 4 मुली. मालकाने एकदा निरीक्षण केलं, बाबा काय मुलगा आहे हो, कामाशी काम. मालकाने त्याला आवाज दिला, ए दादा, ए बाळा, चहा घ्यायला ये ना.
तेव्हा चहा घ्यायला गेला, बसला. बसल्यानंतर मालकाने विषय काढला. हे बघ म्हणे, मला सोन्यासारख्या 4 मुली आहेत, तुला जी आवडेल तू तिच्याशी लग्न कर. हा म्हणाला, कसं शक्य आहे मालक, मी महाराष्ट्रातला मराठवाड्यातला मुलगा, मी मराठी बोलते, तुमची मुलगी कर्नाटकी बोलते, दोघांचं जमणार नाही. मालकाच्या डोळ्यातून अश्रू आले. मालक म्हणाले, अरे बेटा, 2-3 वर्षही महाराष्ट्रात राहून मराठी बोलणं शिकून जाईल. आता हो नाही करता 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 लग्न जुळलं. आता कीर्तनातील लग्न जोडायला आणि तोडायला वेळ लागत नाही, कारण कीर्तनातली ब्राह्मण मीच, जोडणारी सुद्धा मीच आणि तोडणारी सुद्धा मीच. आता दोघांचा विवाह झाला. आता 2-3 दिवस अनावर दिवाळीचा सण होता. आता हा पत्नीला घेऊन माहेरगावी निघाला महाराज. अकोला स्टेशनवर गेला, 2 तिकीट रिझर्वेशन केले. आता ट्रेनमध्ये बसले आणि प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र प्रांत हा मागे पडला. आता कर्नाटकी प्रांत लागला. आता याला असं वाटलं, या प्रांतात आपल्याला कोणी ओळखत नाही, म्हणून पत्नीजवळ गेला, पत्नीच्या गळ्यात हात टाकला. तेवढ्यात स्टेशन आलं, गाडी थांबली. आता त्यानं ते स्टेशनचं नाव त्याला वाचता आलं नाही, कारण भाषा वेगळी होती ना. हा महाराष्ट्रातला होता, ती कर्नाटकातली होती. हा पत्नीला विचारतो, का ग, या स्टेशनचं नाव काय आहे? आता तिलाही समजत नव्हतं हा काय म्हणत आहे. ती म्हणाली, यनंद्री. म्हणजे काय म्हणताय तुम्ही? आता याला असं वाटलं, या स्टेशनचं नाव यनंद्री असेल, म्हणून त्याने एक कागद पेन घेतला आणि यनंद्री स्टेशन म्हणून लिहून घेतलं. आता परत प्रवास सुरू झाला, परत स्टेशन आलं, परत गाडी थांबली. त्याला परत ते नाव वाचता आलं नाही. हा तिला विचारतो, का ग, या स्टेशनचं नाव काय? ती काय म्हणाली, यनंद्री. आता याला असं वाटलं, आपल्याकडे खुर्द बुजुर्ग असते पण याही प्रांतातही असेल. त्यानं हे सुद्धा टिपून घेतलं. आता परत प्रवास सुरू झाला, परत स्टेशन आलं, परत गाडी थांबली. हा परत तिला विचारतो, का ग, हे स्टेशन कुठलं आहे, या स्टेशनचं नाव काय आहे? ती म्हणाली, यनंद्री. तर याला असं वाटलं, एखाद्या गावाचं पुनर्वसन झालं असेल बा. त्याने हे सुद्धा टिपून घेतलं. आता परत स्टेशन आलं, परत गाडी थांबली. हा परत तिला विचारतो, का ग, या स्टेशनचं नाव काय? ती काय म्हणाली, तुम्ही होते वाटते तिथं. बरोबर आहे, यनंद्री. आता याला असं वाटलं, आपण हिच्या माहेराकडे आलो म्हणून आपली मजाक तर नसेल घेत ना. याने 1 नाही 2 पाया मागे केले, एक तिच्या कशी. ती म्हणाली, याक पडतरी, म्हणजे मला का मारताय तुम्ही? आता तो एवढा मूर्ख, तो म्हणाला, पहिलेच जर सांगत असती या स्टेशनचं नाव याक पडतरी आहे, तर मी तुला कशाला मारलं असतं. बघा, त्याच रेल्वेमध्ये माझे तुकोबाराय प्रवास करत होते आणि तुकोबाराय म्हणतात, कानडीने केला मराठा व्रता, म्हणून महाराज म्हणतात ही विसंगती आहे. बघा, जशी संसारामध्ये विसंगती चालत नाही ना, तशी कीर्तनामध्ये सुद्धा विसंगती चालत नाही. बघा, नुसतं मंडप असून फायदा नाही हो, मंडपात लोकही पाहिजेत. नुसतं गायक असून फायदा नाही, वादकही पाहिजेत. म्हणून आता काही काही गायक असतात महाराज, आपण एक म्हणा ते एक म्हणतात. आपण जर म्हटलं, माझी वारी तुझे वर्णी गुण नाम, ते म्हणतात आमची मामी तुमचे. काय चाललं, मामा म्हण की मामी म्हण, पण म्हण. आपण जर म्हण, भाग गेला
सीन गेला, तो म्हणतो भाग्या मेला. गायकही चांगले पाहिजेत. आजचे गायकही उत्कृष्ट आहेत, काही प्रश्नच नाही. आणि वादकही चांगले पाहिजेत. काय काय वादक असतात महाराज, आम्ही बघतो महाराज ज्ञानेश्वर महाराज, आपण कुठलीही चाल म्हणा तू एकच बोल वाजवतात. म्हणून गायकही चांगले पाहिजेत आणि वादकही चांगले पाहिजेत. आजचे गायक आणि वादकही उत्कृष्ट आहेत. तर जोरदार टाळ्या यांच्यासाठी होत्या. कारण मग विसंगती जर घडली ना तर ती आपल्याला टाळता सुद्धा येत नाही, घडविता सुद्धा येत नाही, ही घडत राहते. विठ्ठल बघा, तिसरी आहे सतसंगती. बघा, काही साधक नुकतेच परमार्थाला लागल्यानंतर त्यांना स्वामीची, विष्णूची, गुरुची पूजा करायची होती, पण कशी करतात हे त्यांना माहीतच नव्हते. मग तुकोबराय म्हणतात, जे आपल्याला माहीत नाही ना ते आपण दुसऱ्याला विचारलं पाहिजे. म्हणून त्या साधकांनी तुकोबरायांची संगत केली, तुकोबरायांना गुरु केलं आणि तुकोबरायांना म्हणाले, तुकोबराया, आम्हाला स्वामीची, विष्णूची, गुरुची पूजा करायची, कशी करतात ते तुम्ही आम्हाला सांगा. जगद्गुरु तुकोबराय त्या साधकांना अभंगाच्या प्रथम चरणात स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. ते साधक मंडळी म्हणाले, जगद्गुरु तुकोबराय, आम्ही आताच परमार्थाला लागलोय, आम्हाला स्वामीची, विष्णूची, गुरुची पूजा करायची, कशी करतात ते तुम्ही आम्हाला साध्या सरळ सोप्या भाषेत सांगा, म्हणजे आमच्या लक्षात येईल. असं तुकोबराय म्हणाले, तुम्ही कोण, मला तुमची ओळख द्या. पहिला समोर आला म्हणे महाराज मी नोकर आहे, दुसरा आला म्हणे महाराज मी शिष्य आहे, तिसरा आला म्हणे महाराज मी मुलगा आहे, चौथी आली ती स्त्री होती म्हणे महाराज मी पतिव्रता आहे. चौघेही जण महाराजांना म्हणाले, महाराज आम्हाला स्वामीची, विष्णूची, गुरुची पूजा कशी करावी ते तुम्ही आम्हाला सांगा. तुकोबराय म्हणतात, तुम्ही एक एक जण समोर या. त्याच्यातला पहिला समोर आला, तुकोबरायांचं दर्शन घेतलं आणि तुकोबरायांना म्हणाल्या, तुकोबराया आम्हाला स्वामीची पूजा कशी करावी ते तुम्ही आम्हाला सांगा. जगद्गुरु तुकोबराय त्या सेवकाला सांगतात की स्वामी काज, स्वामी म्हणजे मालक आणि काज म्हणजे काम. तुकोबराय त्या साधकाला सांगतात की तुझे मालक तुला जे काम देतील ते तू निमूटपणे कर, तुझ्या मालकाचं मन तू कधीच दुखू नको, तुझे मालक तुला जे देतील ते घे. बघा, जगद्गुरु तुकोबराय त्याला सांगतात की जसं हनुमंतरायाने रामप्रभूची सेवा केली, कशी केली तुकोबरायांना विचारा. दासित्व निकाटा हनुमंत पै केले, दासित्व निकाटा हनुमंत पै केले, म्हणून
कासित्व निकाटा हनुमंत पै केले म्हणून देखिले रामचरण. बघा हनुमंतरायाने रामप्रभूची सेवा केली, त्याचं फळ काय भेटलं. बघा आज प्रत्येक गावागावामध्ये रामप्रभूचं मंदिर असेलच असं मात्र नाही, पण हनुमंतरायाचं मंदिर आज प्रत्येक गावागावात आहे. त्याचं कारण मालकाची केलेली सेवा. तुकोबरे त्या साधकाला हेच सांगतात की जशी हनुमंतरायाने रामप्रभूची सेवा केली तशी सेवा तू तुझ्या मालकाची कर, याच्यातून तुला महाविष्णूची पूजा घडेल. त्याने तुकोबाराचं दर्शन घेतलं आणि निघून गेला. आता दुसरा आला, महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांना म्हणाला, महाराज मी शिष्य आहे, मला सांगा गुरुची पूजा कशी करावी. तेव्हा तुकोबरे त्या साधकाला सांगतात की तू तुझ्या गुरुची पूजा कर, गुरु देईल ते घे, गुरुचा अपमान कधीच करू नको, याच्यातून तुला स्वामीची पूजा घडेल. पण अलीकडच्या काळामध्ये जर विचार केला तर लोभी गुरु लालची चेला दोनों नरक में ठेलम ठेला. लोभी गुरु आहे, लालची शिष्य आहे. गुरुला असं वाटतं एखादा श्रीमंत शिष्य आपला पाहायचा, त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची आणि आपल्या आश्रमाचं मागचं बांधकाम करून घ्यायचं. हा मोह आहे. गुरुच्या अंतकरणात लोभी गुरु लालची चेला, चेल्याच्या अंतकरणात मोह असते. गुरु गेला की आश्रम आपलाच. म्हणून तुकोबरे म्हणतात लोभी गुरु लालची चेला जर असेल तर तू का म्हणे ऐसे गुरु शिष्यपणा, का म्हणे ऐसे गुरु शिष्यपणा, तू का म्हणे गुरु शिष्यपणा, तू का म्हणे गुरु शिष्यपणा, का म्हणे ऐसे गुरु शिष्यपणा, का म्हणे ऐसे गुरु शिष्यपणा. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्यपण, विठोबाची आन नरका जाती. बघा माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथांची सेवा केली, स्वामी विवेकानंदांनी परमहंसाची सेवा केली, भास्कर महाराजांनी गजानन महाराजांची सेवा केली. अशीच सेवा तू तुझ्या गुरुची कर, याच्यातून तुला महाविष्णूची पूजा घडेल. त्यामुळे तुकोबराचं दर्शन घेतलं आणि तो सुद्धा निघून गेला. आता तिसरा आला, महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांना म्हणाला, महाराज मी मुलगा आहे, मला सांगा स्वामीची विष्णूची गुरुची पूजा कशी करावी. तेव्हा तुकोबरे त्या मुलाला सांगतात की तू तुझ्या आईवडिलांची सेवा कर. आता प्रस्तुत अभंगाच्या प्रथम चरणात पितृ शब्द वापरला, माता वापरला नाही, पण तुकोबऱ्यांना सांगायचं आहे माता पितेची सेवा करा. जशी भक्त पुंडलिकाने आईवडिलांची सेवा केली, जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आईवडिलांची सेवा केली, अशी सेवा तू तुझ्या आईवडिलांची कर. पण अलीकडच्या काळामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते का, आई वडिलांना देव म्हणणं सोडलं. अलीकडच्या काळामध्ये आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकलं जातं. आपल्या भारताची संस्कृती आपल्याला शिकवते मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. पण जाऊ द्या हो, मातेला देव म्हणत नाही, पित्याला देव म्हणत नाही, ही शिकवते का आपली संस्कृती. अरे ज्या आईने आपल्या हाताचं काय जीवाचं रान, रक्ताचं पाणी करून लहानाचं मोठं केलं,
त्या आई वडिलांना आपण वृद्धाश्रमामध्ये टाकतो. मी एक वाक्य सांगून जाईल. एक बाप 4 मुलांना लहानाचं मोठं करतो, त्यांना नोकरीवर लावून देतो, त्यांचं लग्नही करून देतो, मात्र 4 मुलं एका बापाला वागू शकत नाही. किती खंताची गोष्ट आहे हो. मी म्हणते धिक्कार असो अशा मुलांचा जे आपल्या आई वडिलांना वागवत नाही, त्यांची हिशेवाटी केली जाते. सुनबाई म्हणतात मामीजी तुम्ही घ्या, मामाजी मला द्या. बघा याकरता एक आमच्या गुरुजी एक दृष्टांत सांगत होते की एक शेतकरी बाप होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतामध्ये राबराब कष्ट करायचा, पैसे गोळा करायचा आणि मुलाला शिकवायचा. मुलगा म्हणाला बाबा इथे शिक्षण चांगलं नाही हो, मी पुण्याला जातो. बाप म्हणाला हो बाळा तुला वाटेल तिथे तू शिक. इकडे बाप सकाळपासून संध्याकाळपर्यंत हाताचं का जीवाचं रान रक्ताचं पाणी करून पैसे गोळा करायचे आणि मुलाला पाठवायचे. मुलगा आता नोकरीवर लागला, क्लास 1 ऑफिसरही झाला, लग्नही केलं, मात्र एक फोन सुद्धा बापाला करत नव्हता. बापालाच आठवण आली. आणि तुम्हाला सांगू का आई वडिलांचं हृदय कसं असतं. तुम्ही लोण्याचा गोळा बघितला का? जेवढा मऊ लोण्याचा गोळा असतो ना तेवढंच आई वडिलांचं हृदय असतं. बापाला आठवण आली. बापाने बँकेतून 2000 रुपये काढून आले, स्टेशनवर गेले, ट्रेनमध्ये बसले आणि पुण्याला पोचले. मुलाच्या ऑफिसच्या गेट जवळ आले आणि तेथून मुलाला आवाज देत होते बाळासाहेब, ओ बाळासाहेब. बाळासाहेबांनी हेच पाहून न पाहण्यासारखं केलं. इकडे म्हातारे बाबा तुम्हाला आवाज देत आहेत बाळासाहेब, ओ बाळासाहेब. बाळासाहेबाच्या आजूबाजूला जे मित्र उभे असतात ते त्या बाळासाहेबाला म्हणतात बाळासाहेब. मगापासून ते म्हातारे बाबा तुम्हाला आवाज देत आहेत हो, कोण आहेत ते? बाळासाहेबांनी बघितलं, त्यांच्या अंगावरचे कपडे फाटलेले, शर्ट मोडलेलं, टोपी फाटलेली, धोतर फाटलेलं. ते पाहून बाळासाहेब म्हणतात ते का? ते म्हातारे बाबा का? ते तर माझ्या कामावरचे गडी आहेत. म्हाताऱ्या बाबाच्या डोळ्यातून अश्रू आले आणि खाली मान घालून घरी परतले. घरी आल्यानंतर एक कागद पेन घेतला आणि चिरंजीव बाळासाहेबास पत्र लिहितात. चिरंजीव बाळासाहेब, मी तुम्हाला भेटण्याकरिता तुमच्या ऑफिसच्या गेटजवळ आलो. तेथून तुम्हाला आवाज देत होतो बाळासाहेब, ओ बाळासाहेब. तुम्ही पाहून न पाहण्यासारखं केलं. तुमच्या मित्रानेही तुम्हाला सांगितलं बाळासाहेब, मगापासून ते म्हातारे बाबा आवाज देत आहेत हो, कोण आहेत ते? पण माझ्या अंगावरचे कपडे पाहून, ज्या कपडेवर मी हाताचं काळ जीवाचं रान रक्ताचं पाणी करून पैसे गोळा केले, ते तुमच्या शिक्षणासाठी दिले. म्हणून तुम्ही आज क्लास 1 ऑफिसर आहात ना. तुम्हाला मळलेलं शर्ट, पडलेली टोपी, फाटलेलं शर्ट पाहून तुमच्या मित्राला सांगायला लाज वाटली का बाळासाहेब, हा माझा बाप आहे? तुम्हाला हात जोडून विनंती आहे बाळासाहेब, तुमच्या समोर जर एखादा व्यक्ती सूटबूट कोटामध्ये आला ना तर त्याला आपला बाप म्हणून मायेची गमवू नका. तिथंच पूर्णविराम दिला आणि गळफास घेतला. आपल्याच विदर्भात घडलेली घटना आहे. म्हणून ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला ना त्या आई वडिलांची सेवा करा. जन्म दिला ज्या माय पित्याने, नको देव त्यांना दुःख रे. मस्तक ठेवया चरणावरती, इथेच स्वर्ग सुख रे. माय पित्याचे दुःखवन जीवन हो, माय पित्याचे दुःखवन जीवन होईल रे. माय पित्याचे नाही गंजी बोलले, माय पित्याचे नाही गंजी बोलले. माय पित्याचे नाही जगत पुनरे, माय पित्याचे नाही जगत पुनरे. माय पित्याचे दुःखवन जीवन हो, माय पित्याचे दुःखवन जीवन होईल रे. माय पित्याचे नाही गंजी बोलले, माय पित्याचे नाही गंजी Oh,
आई वडिलांच्या सेवेसारखं दुसरं कोणतंच पुण्य नाही. बघा माऊली वर्णन करतात, तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, एर विश्वभरी आदरा मूर्खू जैसा. जो आपल्या आई वडिलांसोबत धड बोलत नाही, धड वागत नाही, त्याच्यासारखा महामूर्ख कोणीच नाही. बघा मुलगा जर 12वीला चांगल्या टक्क्याने पास झाला ना, तर सर्व म्हणत असतात त्याच्या आईची उपकार असतील. पण जो बाप दुसऱ्याच्या दाढीला हात लावून घरामध्ये पैसे आणतो, तो बाप कोणाला दिसत नाही हो. सगळेच म्हणत असतात त्याच्या आईचे उपकार असतील, तेच सकाळी उठायचे, त्याला अभ्यासाला बसवायचे. पण जो बाप शेतामध्ये राबराब कष्ट करून घरामध्ये ज्वारी गहू आणतो, पैसा आणतो, हा बाप कोणाला दिसत नाही. आई वडील दोघेही समान आहेत. जेवढे आईचे उपकार आपल्यावर आहेत ना, तेवढेच बापाचे सुद्धा आहेत. म्हणून महाराज कशाला जातात दूर, आपले आई वडीलच पंढरपूर. माऊली वर्णन करतात, सकल तीर्थाचे धुरे जेई का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन केजे. बघा ज्या आई वडिलांचा मुलगा जातो ना, त्या आई वडिलांचे उद्गार असतात महाराज. कुठे गेला माझा बाळ, मी रडते ठाई ठाई. कुठे गेला माझा बाळ, मी रडते ठाई ठाई. येणार दादा मला झोप येत नाही, येणार दादा मला झोप येत नाही. तर हाताचा पाळणा मी गेला, नेत्र निराचा दिवा मी लाविला. ती आई अरे दादा, ज्या वेळेस तू रात्रभर झोपायचं नाही ना, त्यावेळेस आम्ही सर्व जागे राहून तुझा सांभाळ करायचो रे. नेत्राचा दिवा केला रे तुझ्यासाठी. ती आई म्हणते, तड हाताचा पाळणा गेला, नेत्राचा दिवा लाविला. बाजाराला पाहून कशी उभी राही गाय, बाजाराला पाहून कशी उभी राही गाय. येणार दादा झोप येत नाही, येणार दादा भगवंत बाबी तुझा घोडा, हिरवलेला देवा माझा एक डोळा. तो बाबा मी कितीतरी मनाचा भोळा आहे रे देवा, मी असं काय करू? मी मागच्या जन्मात काही पाप केलं होतं का, की माझ्या जीवाचा तू एक डोळा दिला रे देवा. आठवण गीत होती तुझी, येणार दादा मला झोप येत नाही. गेली ते सण आली ती दिवाळी, बहीण तुझी मी कोणाला वाढी. ती ताई म्हणते, अरे दादा, ज्या वेळेस माझ्या मैत्रिणीच्या भावाला ओळखताना दिसते ना, त्यावेळेस तुझी खूप आठवण येते. आता मागच्या भाऊबीजेला माझा भाऊ होता, यावेळेस खूप आठवण येते रे दादा तुझी. गेले ते किती सण कोणाने दिला, पैठणीची साडी. येणार दादा मला झोप येत नाही. इकडे मथुरा इकडे काशी, कुठे कुठे पाहते तुला तुझी आई. येणार दादा मला झोप येत नाही, येणार दादा मला झोप येत नाही, दादा झोप येत नाही. आई वडील म्हणतात, अरे बाबा तू आम्हाला मथुरा काशी पंढरीला न्यायचं होतं, पण माझं किती दुर्भाग्य, मी तुला स्मशानात सोडून आलो. इकडे मथुरा तिकडे काशी, कुठे कुठे पाहते तुला तुझी आई. येणार दादा मला झोप येत नाही. बाबा म्हणतो बाबा मी तुझा रे भोळा, हिरवून दिला देवा माझा एक डोळा. लप
लपून कोठ्या बसायला तू दिसत कसा नाही, लपून कोठ्या बसायला तू दिसत कसा नाही. म्हणून आई वडिलांच्या सेवेसारखं दुसरं कोणतंच पुण्य नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा, याच्यातून महाविष्णूची पूजा तुम्हाला घडेल. त्या मुलाने तुकोबाराचं दर्शन घेतलं आणि निघून गेला. आता चौथी आली महाराज, ती स्त्री होती. तुकोबारांचं दर्शन घेतल्याने तुकोबारांना म्हणाली, तुकोबाराया मी पतिव्रता आहे, मला सांगा स्वामीची विष्णूची गुरुची पूजा कशी करावी. तेव्हा तुकोबारे त्या स्त्रीला सांगतात, तू तुझ्या पतीची सेवा कर, तुझ्या पतीचं मन तू कधीच दुखू नको, पती जे म्हणेल ते कर, कारण पती हा आपल्याला नारायणासारखा असतो. असे मी नाही सांगत बरं, तुकोबारे सांगतात. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, पती हा आपल्याला नारायणासारखा असतो, पती हा आपल्याला भगवंता समान असतो, कारण पतिव्रतेची ताकद. तुका म्हणे पतिव्रता किती देवावरी सजा, किती देवावरी सजा, किती देवावरी तुका म्हणे प्रतिव्रता तिची देवावरी सत्ता. माऊली वर्णन करतात, पतीची या मता अनुसरूनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटीची का. पत्नीने जर पतीची सेवा केली तर विष्णूची पूजा होते, आणि हीच खरी विष्णूची महापूजा आहे. दुसरा अनुभवच नाही अभंगाचा दुसरा. येची विष्णूची महापूजा, येची विष्णूची महापूजा, बघा तिसऱ्या चरणात महाराज सांगतात,
सत्य बोले मुखे दुखवी अनेकांचे दुखे. तुकोबाराय म्हणतात मुखाण नेहमी सत्य बोलावं आणि दुसऱ्यांच्या दुःखात दुःख मानावं. तुकोबाराय म्हणतात मधुरा वाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी. मुखाण नेहमी मधुर बोललं गेलं पाहिजे, रसाळ बोललं गेलं पाहिजे. माऊली वर्णन करतात साच आणि मवाळ मिथुल्या आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मुखाण नेहमी साच बोललं गेलं पाहिजे, मवाळ बोललं गेलं पाहिजे, रसाळ बोललं गेलं पाहिजे. बघा जाता जाता तुम्हाला सांगून जाईल भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. आपल्याकडून दुसऱ्याचं चांगलं नसेल होत ना, नका करू. वाईट करण्याचा अधिकार कोणीच दिला नाही. एखाद्या गरीबाच्या मुलीचं जर लग्न जुळत असेल, जुळू द्या महाराज. तोडण्याचाही अधिकार कोणी दिला नाही. कारण भगवंताने आपल्याला ही जी वाणी दिली ही दुसऱ्याचं वाटोळं करण्याकरता नाही दिली. कशाकरिता दिली? फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण करण्याकरता दिली. आणि ते नामस्मरण करत असताना मुखाने नेहमी साच बोललं गेलं पाहिजे, मवाळ बोललं गेलं पाहिजे. म्हणून सत्य बोले मुखे दुखवी अनेकांचे दुखे. मुखाने नेहमी सत्य बोलावं आणि इतरांच्या दुःखात दुःख मानावं. पुढे सांगतात महाराज तुम्ही निश्चय करा, तुम्हाला त्याचं फळ भेटल्याशिवाय राहणार नाही. अभंग निश्चयाचे बाळ निश्चयाचे बाळ निश्चयाचे बाळ
शिवा महाराजसाठी टाळ्या वाजा एकदा. बघा शेवटच्या चरणात महाराज सांगतात निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. तुकोबारे म्हणतात तुम्ही निश्चय करा, तुम्हाला त्याचं फळ भेटल्याशिवाय राहणार नाही. जसं शबरी मातेने निश्चय केला होता संतांची सेवा करायची, त्यांना फळ काय भेटलं? जगाचा चालक मालक श्री रामचंद्र प्रभूचं दर्शन घडलं. म्हणून तुम्ही आम्ही आजपासून निश्चय करा, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला,
ज्यांच्या गळ्यात नाही त्यांनी एकादशी व्रत करा. आज एकादशी आहे ना सर्वांना? काय आहे एकादशी? कचून खायचं आणि रेटून झोपायचं. एकादशी म्हणजे जरा पोटाला आराम. एका मुलांनी मी सहज विचारलं, बाळा आज एकादशी आहे तुला आहे का? नाही ते मी मोठमोठ्या धरतो. म्हटलं लहान लहान एकादशी का तुझ्या नाकाला डसतात? एकादशी मोठी असो की छोटी त्याचं पुण्य सारखंच आहे. कशा प्रकारे सांगते तुम्हाला ऐका. एक मनुष्य बाजारात गेला विंचू विकायला. त्याने विंचू असे ते मांडले. सर्वात छोटा सर्वात समोर ठेवला, त्याच्यानंतर त्याच्याहून मोठा, त्याच्याहून मोठा, असं मोठे असं मांडत गेला. एक ग्राहक आला. ग्राहकाने विचारलं की बाबा मोठावाला विंचू कितीला दिला? हा म्हणे 100 रुपये. म्हणे हा छोटावाला? म्हणे 100 रुपये. म्हणजे हे पिल्लू आहे म्हणे, हे कितीला दिलं? हा म्हणे 100 रुपये. म्हणे कसं काय? मोठ्याची किंमत तेच सांगत आहे, लहानची किंमत तेच सांगत आहे, आणि तुम्ही पिल्लू आहे त्याची किंमत 100 सांगत आहे, कसं काय? म्हणजे तुम्ही विंचू मोठा न्या की छोटा न्या, त्याचा दणका सारखाच आहे. म्हणून एकादशी मोठी धरा की छोटी धरा, त्याचं पुण्य सारखंच आहे महाराज. म्हणून एकादशी व्रत करा. तिसरं म्हणजे आषाढी पंढरीची, कार्तिकी देहूची पैठण चेते नसेल तर शेगावची वारी करा. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे आई वडिलांची सेवा करा. आता हे सांगून जर तुम्ही ऐकत नसेल